उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने स्कूलचे चेअरमॅन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। या कार्यक्रमावेळी स्कूल कमिटी मेंबर निलेश खारकर, कविता खारकर, राजेश खारकर, धीरज ओवळेकर, रयतच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। यावेळी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले यावर भाषण करून सुंदर प्रात्यक्षिक आणि नृत्य सादर केली। वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे। अत्यंत महत्त्वाचा मोलाचा असा दिवस। भारत जेव्हा स्वातंत्र्य झालं त्यावेळेला आपल्या इथे अत्यंत गरिबी होती। आपल्या इथे खायला अन्न सुद्धा नव्हतं आणि या इथे आपल्या आरोग्यासाठी आपल्याला काही झालं असेल डॉक्टरांपर्यंत पोहोचता येऊ नये का तर रस्ता नाही, डॉक्टर सुद्धा नाही, अशी स्थिती, गोळ्या नाही, ही स्थिती आणि त्याच्यातून आपण उभारी घेतलेली आहे। आज आपला देश हा उभा राहत आहे। प्रगतीचे नवीन नवीन आलेख हा या इथे चढतो आहे आणि या सर्वाचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे। आज भारत हा चंद्रावरती जाऊन पोहोचलेला आहे। आज भारत हा पहिल्या प्रयत्नामध्ये या इथे जो बुध ग्रह आहे या ग्रहापर्यंत पण जाऊन पोहोचलेला आहे आणि त्याच बरोबरीने या भारत हा देश पूर्ण जगामध्ये एक आर्थिक महासत्ता म्हणून बनत चाललेला आहे। अशा देशाचा आजचा प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनाने आपल्याला अधिकार मिळवून दिलेला आहे जगण्याचा, आपल्याला अधिकार मिळवून दिलेला आहे आपली स्वतःचा विकास करण्याचा आणि आपल्याला या इथे या सर्व अधिकारांचा वापर करून आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले आजूबाजूचे राहणारे नागरिक यांना सुद्धा हे सर्व हक्क भेटावेत यासाठी आपण प्रयत्न केला गेला पाहिजे। जर हे आपण प्रयत्न स्वतःसाठी करतोय, जर हे प्रयत्न आपण आपल्या इतरांसाठी करत आहोत तर नक्कीच आपण एक भारताचा चांगला नागरिक होण्याची जबाबदारी ही आपण पार पाडत आहोत। ही जबाबदारी आपण पार पाडूया, या भारताचा विकास करूया यासाठी मी आपल्या सर्वांना मी या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो। जय हिंद।